चेंडू सुहास यांचा सामना करील तो अक्षय. सुंदर असा मारलेला फटका. चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 6. बिनबाद 6 धावावरती खेळतोय तो अक्षय. संत गतीने चाललेला सामना. पुढचा चेंडू सुहास भोसले यांचा सामना करील हिटर बॅटमॅन अक्षय. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. डॉट चेंडू. पुढचा चेंडू सामना करील अक्षय. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती अक्षय. पुढचा चेंडू सुहास यांचा सामना करील हिटर बॅटमॅन अक्षय. सुंदर असा मारलेला एक दिशेने फटका. चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10 रन. बिनबाद 10. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवतोय तो अक्षय. पुढचा चेंडू सुहास यांचा. क्षेत्ररक्षण मध्ये हलकासा बदल. पुढचा चेंडू सुहास यांचा सामना करील तो अक्षय. सुंदर असा मारलेला फटका. पाहू किती धाव मिळतात. दोन धावा घेण्यात यशस्वी झालेले आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12. पहिलं षटक समाप्त इशारा पंच यांच्याकडून. बिनबाद 12 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते गोलंदाज तुषार दिघे. त्याला सामना करील तो गोलीगत सूरज. अशी अतिशय जबरदस्त असा नामांकित फलंदाज. पुढचा चेंडू दिघे यांचा. सामना करील सूरज यादव. सुंदर असा मारल्या ऑफसाईड दिशेने फटका. पाहू किती धाव मिळतात. एकदा पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 14. बिनबाद 14. दुसऱ्या षटकातले काही निर्धारित चेंडू बाकी असताना सामना करतो सूरज. सुंदर असा मारल्या ऑफसाईड दिशेने फटका. पाहू किती धाव मिळतात. चेंडू सीमा पार. 6 धावा. 6 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 23. गोलीगत या ठिकाणी षटकार खेचून धावसंख्या 20 वरती नेली ती सूरज यादव यांनी. दिघे यांचा पुढचा चेंडू सामना करील तो सूरज. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. डॉट चेंडू. पुढचा चेंडू दिघे यांचा. सुंदर असा मारलेला सूप फटका. पाहू किती धाव मिळतात. एकदा पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावावरती समाधान मानावं लागलं या ठिकाणी गोलीगत सूरज यांना. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 22. दुसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी असताना गोलंदाजी करत आहेत ते दिघे. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. हलकीशी प्लेसमेंट आणि 1 धाव. धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या झाली ती 23. 23. बिनवाद 23 धावा.
दुसऱ्या षटकातले काही निर्धारित चेंडू बाकी. पुढचा चेंडू अक्षय यांचा आणि षटक समाप्त. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. अतिशय संत गतीने सामना या ठिकाणी चाललेला आहे. पंच दोन्ही संघाचे कर्णधार सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलेला आहे. सगळं आमची पहिलीच पाचशे साहेबांबरोबर वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक टाकतात ते सुहास भोसले. कर्णधारांना विनंती, पॉवर प्लेचे जे नियम आहेत ते समजून घ्या, त्यानुसार क्षेत्ररक्षण या ठिकाणी लावायचं आहे. किती मॅच आहे बॉक्सला का? सामना चालू करा. हिटर बॅटमन गोलीगत सूरज, सुंदर असा मारलेला स्ट्राईकला जबरदस्त फटका. पाहू किती धाव मिळतात. एक धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण सूरज घोरपडे यांचं. 2 धावांचे समाधान मानावं लागले ते सूरज यांना. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 25. बिनबाद 25 धावा. पुढचा चेंडू वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या झाली ती 26. 26 बिनबाद 26 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला जबरदस्त फटका. पाऊस झेल होते का नाही आणि उत्कृष्ट झेल सुटला होता, परंतु पुन्हा एकदा त्यांनी पकडण्यात यशस्वी झालेत आणि झेलबाद झाले ते सूरज यादव. तिसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी घोरपडे यांनी झेल टिपलेला आहे. सूरज याची जागा घेण्यासाठी चाललाय तो अक्षय शेडगे. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल सुहास भोसले यांची. WM प्रीमियर लीग सेक्शन 6 चालू सामने या ठिकाणी बॉक्स मध्ये आणि ओपन मध्ये. सुंदर असा चेंडू आणि वाईड. पंचांचा निर्णय या ठिकाणी वाईड. अतिरिक्त धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या झाली ती 27. बिनबाद 27 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीच समजू शकले नाहीत ते अक्षय शेडगे. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू सुहास भोसले यांचा सामना करील तो अक्षय शेडगे आणि पुन्हा एकदा काहीच समजू शकले नाहीत. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 27. पुढचा चेंडू सुहास भोसलेंचा. सामना करीत अक्षय शेडगे. सुंदर असा मारलेल्या दिशेने फटका पाव मिळतात आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मेहमाने यांच्याकडून आणि 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 31. 31. एक बाद 31 धावा. सुहास भोसले यांचा पुढचा चेंडू अक्षय याला
पुन्हा एकदा मारलेल्या दिशेने जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 35. एक बाद 35 धावा. षटक संपलं का? षटक समाप्त इशारा पंच कमिटी यांच्याकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35. चला सामना चालू करायचा. कर्णधार पंच. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन आले त्या ठिकाणी सूरज घोरपडे. सामना करेल हिटर बॅटमॅन, राईट हँड बॅटमॅन अक्षय असणार आहे ना? अक्षय. पहिला चेंडू आणि वाईड. अतिरिक्त धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती 36. एक बाद 36 धावा. पुढचा चेंडू घोरपडे यांचा. सामना करेल तो अक्षय. पुलटा स्वरूपाचा चेंडू, जबरदस्त मारलेला फटका, चेंडू सीमा पार. 6 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 42-42. सामना चालू करा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक या ठिकाणी टाकत आहेत ते घोरपडे. घोरपडे यांचा पुढचा चेंडू. सामना करेल हिटर बॅटमॅन अक्षय. सुंदर असा मारला ऑफसाईड दिशेने फटका. 2 धाव आणि 2 धावा गेले ते यशस्वी झाले ते अक्षय. धावसंख्या झाली ती 44. एक बाद 44 धावा. पुढचा चेंडू घोरपडे यांचा. सामना करेल तो अक्षय. पाहू काय करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, सुंदर असा मारलेला ऑफसाईडच्या दिशेने फटका. रनआउटचा चान्स. पाहू काय होतोय आणि सुंदर असे 2 धावा गेले ते यशस्वी झाले ते अक्षय. एक शॉर्टर आणि धावसंख्या झाली ती 45-45. आणि आत्ताचा वाईड आणि नो. 3 हिट आली. आत्ताची धावा 5 ना? 5 धावा. धावसंख्येत 5 ने वाढ. धावसंख्या झाली ती 50. या समूहाला टाळ्या वाजवा. 50 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. उत्कृष्ट बॅटिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवलेलं आहे ते एसएमई लाईनच्या संघाने. पुढचा चेंडू घोरपडे यांचा. लेग साईड दिशेने मारलेला फटका. पाव किती धाव मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण दिघे यांच्याकडून. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या गेली ती 51. 4थ्या षटकातले काही चेंडू बाकी. घोरपडेंचा हात थोडा आचकल्यामुळे चेंडू डायरेक्ट सीमारेषा गाठली. पुढचा चेंडू घोरपडे यांचा आणि वाईड चेंडू. पुढचा चेंडू घोरपडे यांचा. सामना करेल लेफ्ट हँड बॅटमॅन अक्षय. हलकीशी ऑफसाईड दिशेने प्लेसमेंट आणि 1 धाव. 1 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 53-52. शेवटचा आखरी चेंडू घोरपडे यांचा.
सामना करील तो एसएमडी लॉयन्स संघाचा धान्यवाग अक्षय हिटर बॅटमॅन. पुन्हा एकदा मारलेला जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार. दुसरा चेंडू, चेंडू कुठे, चेंडू जुने चेंडू सगळे त्यांनी नेलेले तिकडे, हे प्रॅक्टिस करणारे. द्या आत्ता टाका. तिकडे चेंडू सामना चालू करायचा आहे. चालू सामना या ठिकाणी क्यूसी पार्टन आणि एसएमडी लॉयन्सचा अतिशय रोमांचक लढतीतला हा सामना. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक या ठिकाणी घेऊन आलेत ते बालाजी मेखरे. सामना करील तो अक्षय. ऑफसाईड दिशेने हलकीशी कट, एकच धाव. एक धाव संख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 60. एक बाद 60 धावा. पुढचा चेंडू बालाजी यांचा. सामना करेल हिटर बॅटमॅन अक्षय. सुंदर समालेला पुन्हा एकदा हवाई फटका, चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा चेंडू गेलाय. संयोजक कमिटी धाव संकेत 10. अरे त्याला सांग सावकाश मारायला, दुसरा बॉल लिहिलाय आता. बॉल संपले. हे पहा, जुनी बॉल कोणा का असतील तर जमा करायचेत बरं का. पुढचा चेंडू बालाजी यांचा. सामना करेल तो अक्षय. अतिशय जबरदस्त फटकेबाजी करतोय त्या ठिकाणी अक्षय. धावसंख्या झाली ती 1 बाद 66 धावा. पुढचा चेंडू बालाजी यांचा. सामना करेल तो हिटर बॅटमॅन अक्षय. पुन्हा इथून मारलेला जबरदस्त फटका, चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा चेंडू गेला. देते पंच कमिटीची एक तुम्हाला विनंती आहे बरं का. सामना झाल्यानंतर बॉल त्या विलन मध्ये आणाय देत जा. धावसंख्या झाली ती 72 धावा. 1 बाद 72 72. पुढचा चेंडू बालाजी यांचा अक्षय याला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु समजू शकला नाही. पुढचा चेंडू बालाजी यांचा. पाहू काय करतो अक्षय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मारले एक दिशेने उत्तुंग फटका. पाहू किती धाव मिळतात. एकदा पूर्ण गच्चाळ असं क्षेत्ररक्षण राहुल मालुसरे यांचं. रात्रीची चॅटिंग कमी करा, म्हणजे दिवसात चेंडू दिसेल. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 6वं षटक टाकतात ते तुषार दिघे. त्यांना प्रत्युत्तर देतोय तो अक्षय शेडगे. अक्षयांना लेफ्ट हँड बॅट्समन.
पुढचा चेंडू दिघे यांचा सामना करेल तो अक्षय शेडगे. सुंदर असा मारला ऑफसाईड दिशेने फटका. पाव किती धाव मिळतात एकदा पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी धनाजी रसाळ यांच्याकडून. 2 धावा गेले ते यशस्वी. धावसंख्येत 2 वाढ. धावसंख्या झाली ती 78. एक बाद 78 धावा. एसएमबी लॉयन्स जबरदस्त या ठिकाणी बॅटिंगचं प्रदर्शन. सुंदर असा मारलेला फटका लेगसाईड दिशेने आणि चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 82. धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय तो अक्षय यांनी. पुढचा चेंडू दिघे यांचा सामना करेल अक्षय आणि वाईड चेंडू. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती 83 धावा. एक बाद 83. पुढचा चेंडू सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती 84. 84 धावा. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला हवाई फटका. 6 धावा. 6 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 90. पुढचा चेंडू दिघे यांचा सुंदर असा स्ट्राईकला मारलेला फटका आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याच गोलंदाजीवरती सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले तुषार दिघे यांनी. पुढचा चेंडू तुषार दिघे यांचा सामना करेल तो अक्षय अण्णा शेडगे. सुंदर असा मारलेला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 1च धाव. धावसंख्या झाली ती 1 बाद 91 धावा. 91. अक्षय पानसकर यांना फक्त अर्धशतक बनवण्यासाठी 2च धावा कमी आहेत. सुंदर असा मारायचा आणि क्लीन बोल्ड झालाय. 18 चेंडू किती 19 चेंडू मध्ये 48 धावा केल्यात. असेंब्ली लॉयन्स टाळ्या वाजवा सर्वांनी. उत्कृष्ट या ठिकाणी फलंदाजी केली ते अक्षय याने. अक्षयाची जागा घेण्यासाठी चाललाय तो सागर पांगारे. बॅट्समनचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी. 19 चेंडू मध्ये आपण आपल्या असेंब्ली लॉयन्स संघासाठी 48 धावा केलेल्या आहेत. वैयक्तिक 48 धावा. खूप खूप अभिनंदन. कितवं षटक आहे आता? 7वं. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 7वं षटक टाकणार आहेत ते राहुल मालुसरे. कॅप्टन राहुल मालुसरे आणि त्याला तोंड देईल तो अक्षय अण्णा शेडगे. सुंदर अशी गोलंदाजी आणि ऑफसाईडच्या दिशेने हलकीशी कट. 2 धावसंख्येचा प्रयत्न. 2 धावा घेण्यात यशस्वी झाले ते अक्षय अण्णा शेडगे आणि सागर पांगारे. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 93. पुढचा चेंडू मालुसरे यांचा मारण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. ओके
धावसंख्या झाली ती 2 बाद 94 धावा 94. पुढचा चेंडू राहुल मालुसरे यांचा सामना करील तो सागर. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. किती धावा मिळतात? रनआउटचा चान्स. 2 धावा घेण्यात यशस्वी अक्षय अण्णा आणि सागर. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 96. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी कॅप्टन राहुल मालुसरे यांच्याकडून. पुढचा चेंडू कॅप्टन यांचा ऑफसाईडच्या दिशेने हलकीशी कट आणि पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 2 बाद 98 धावा. 7वं षटक चालू आहे. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी कॅप्टन यांच्याकडून. पंच ओके ओके. शेवटचं षटक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 8वं षटक टाकतात ते बालाजी मेकरे. स्ट्राईकला खेळतो तो अक्षय अण्णा शेडगे. यानंतरचा होणारा सामना गेटवेल वॉरियर्स ना गेटसेल वॉरियर्स आणि प्रेडिएटर्स यांनी टॉस उडवण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया आपण पॅव्हिलियन पाशी यायचंय. गेटसेल वॉरियर्स आणि प्रेडिएटर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. टॉस उडवण्यात येणार आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. धावसंख्या झाली ती 101. या समी लायन्स टाळ्या वाजवायच्यात. 100 धावा पहिल्यांदाच या ठिकाणी फलकावरती लागलेल्या आहेत. गेटसेल वॉरियर्स संघाचे कर्णधार वारंवार पुकार या ठिकाणी होत आहे आणि प्रेडिएटर्स या संघाच्या कर्णधारांना सुद्धा विनंती. आपला सुद्धा पुकार झाला. आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. लेग साईड दिशेने मारलेला फटका पावकत धाव मिळतात. 2 धावा घेण्यात यशस्वी झाल्यात सागर आणि अक्षय अण्णा शेडगे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 103 धावा. शेवटचं षटक बालाजी यांचं. सामना करतोय सागर पांगारे. सुंदर असा मारलेला ऑफसाईड दिशेने फटका. किती धाव मिळतात? 1च धाव. या ठिकाणी गेटसेल वॉरियर्स संघाचे कर्णधार आणि प्रेडिएटर्स संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. आपला टॉस या ठिकाणी उडवण्यात येणार आहे. पुढचा चेंडू बालाजी यांचा. काही समजू शकले ते अक्षयांना. शेवटचा आखरी चेंडू. बालाजी यांचा सामना करेल अक्षयांना. सुंदर असा मारलेला लेफ्ट साइड दिशेने फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउटचा चान्स. रनआउट. धावसंख्या झाली ती या ठिकाणी गेटसेल वॉरियर्स संघाचे कर्णधार. आपण या ठिकाणी लवकरात लवकर पॅव्हिलियनशी उपस्थित राहायचे आणि प्रेडिएटर्स संघाचे कर्णधार सचिन आंग्रे सर पुढे असतील.
टॉर्च उडवण्यात येणार आहे. सरांना विनंती आपण कृपया पॅव्हिलियन पाशी यायचे. अजय शिंदे सरांना विनंती की आपण टॉर्च या ठिकाणी कॉइन उडवून दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या झाली ती 107. जिंकण्यासाठी 108 धावांची गरज आहे ती. गेट्सल वॉरियर संघाचे कर्णधार आणि के पॅराडिटर संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉर्च उडवण्याचा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी क्यू पॅराडिटर संघाने टॉस जिंकून या ठिकाणी गोलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गेट्सल वॉरियर्स संघाच्या खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती आपले 2 प्रथम या ठिकाणी फलंदाज कृपया आपण ग्राउंड मध्ये पाठवायच्यात. चला असेंब्ली लायन्स संघाचे कर्णधार आपणास विनंती फिल्डिंग लावून घ्यायच्या. सामना लवकरात लवकर या ठिकाणी चालू करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. असेंब्ली लाईन संघाचे कर्णधार सर्व खेळाडूंना विनंती की आपण सामना या ठिकाणी लवकरात लवकर चालू करायचा आहे. 107 लय मारली. केसी स्पार्टन संघाचे 2 आघाडीचे फलंदाज कृपया आपण ग्राउंड मध्ये या ठिकाणी पाठवायच्यात. कॅप्टन राहुल मालुसरे, चला सचिन दिघे, बोरगे सर आपली फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची. नाही पुराने माणसांना या ठिकाणी केसी स्पार्टन संघाकडून प्रथम 5-5 हा नाही झाले 3 तर तिकडेच गेले बाहेर डायरेक्ट आउट ऑफच. संघाची या ठिकाणी फलंदाजीचा पंच आले तिकडेच. जुना चेंडू जमा केला ना, जुना चेंडू जमा करा बरं का. कमिटीच्या वतीनं पंचांना या ठिकाणी सूचना आहे की सामना झाल्यानंतर चेंडू पॅव्हिलियन मध्ये या ठिकाणी कमिटीचे जे इतर मेंबर असतील त्यांच्या जवळ या ठिकाणी जमा करायचे आहे. चला पंच सामना चालू करायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. स्ट्राईकला खेळण्यासाठी या ठिकाणी गेलेले आहेत ते संकेत कदम आणि नॉन स्ट्राईकला खेळत आहेत ते तेजस मालुसरे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते या ठिकाणी असेंब्ली लाईन सांगत इकडे इथंच येऊन पुन्हा त्याला इकडे पाठव. चोपडे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक टाकणार आहेत ते फास्टर गोलंदाज चोपडे. बॉलिंग टीमचं नाव माहिती आहे
प्रशांत चोपडे. स्वामी नागेस्वामी इकडे या. वैयक्तिक पहिला चेंडू प्रशांत चोपडे यांचा. सामना करेल तो या ठिकाणी संकेत कदम. चोपडे फास्टर गोलंदाज म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध असणारे चोपडे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा काही समजू शकले नाही ते संकेत कदम. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल ते प्रशांत चोपडे यांची. जिंकण्यासाठी 107 धावांची गरज. क्यूसी स्पार्टन संघाला तेच की 107 झाले जी काय 108. पुढचा चेंडू चोपडे यांचा. हलकीची प्लेसमेंट स्ट्राईकच्या दिशेने. पुढचा चेंडू प्रशांत यांचा. सामना करेल तो संकेत कदम. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू फुलटा स्वरूपाच्या लिक्षा दिशेने कटवलेला पावकी धाव मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल मस्के अण्णा यांच्याकडून. खूपच सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण केले ते मस्के अण्णा यांनी. धावसंख्या 2. पहिल्या षटकातले काही निर्धारित चेंडू बाकी असताना सामना करतोय तो संकेत. पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. सुंदर असा मारलेला लेगच्या दिशेने फटका. पावखात किती धाव मिळतात आणि एकाच धावते समाधान मानले ते संकेत यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी सोन्या यांचं. हा चालते. पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. तेजस मालुसरे यांना. हॅलो. वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 4 धावा. पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. सामना करेल तो तेजस मालुसरे. सुंदर असा मारलेला लेगच्या दिशेने फटका. एकच धाव. एका धावावरती समाधान मानावं लागलंय ते तेजस मालुसरे यांना. क्यूसी स्पार्टन संघाला खूपच फटकेबाजी करावी लागेल. जिंकण्यासाठी 108 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. सामना करेल तो संकेत. खूपच अपेक्षा संकेत यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते प्रशांत चोपडे. फुलटा स्वरूपाचा चेंडू पण काहीच समजू शकले नाहीत ते संकेत. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेले ते सोन्या भाऊ शिंदे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो सोन्या. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती. पॉवर प्लेचे जे काही नियम आहेत त्या विषयाची चर्चा आपण पंचांशी करून त्यानुसार क्षेत्ररक्षण मध्ये बदल करायचा आहे. जर एक्स्ट्रा गडी बाहेर राहिला तर नो बॉल या ठिकाणी देण्यात येईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आले ते सोन्या. फुलटा स्वरूपाचा चेंडू. पावकीत धाव मिळतात. नो बॉल आणि ह्या 4 धावा. धावसंख्येत 5 ने वाढ. धावसंख्या झाली ती 10. फ्री हिट आहे.
फ्री हिटचा किती फायदा घेतात ते या ठिकाणी मालुसरे आपल्या संघासाठी. उत्कृष्ट मारलेला हवाई फटका आणि झेल घ्यायचा प्रयत्न परंतु सुटलेला आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत ते तेजस मालुसरे. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12 धावा. ऑफसाईड दिशेने मारलेला फटका पावकी धाव मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झाले ते मालुसरे आणि संकेत. पुढचा चेंडू सोने यांचा स्ट्राईकला मारलेला जबरदस्त फटका पावकात धाव मिळतात. 1 धाव पूर्ण. सुंदर असा क्षेत्ररक्षण रनआउटचा चान्स आणि सुंदर असे रन घेण्यात दोघे यशस्वी झालेले आहेत. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 16 धावा. दुसऱ्या षटकातले काही चेंडू बाकी असताना सामना करतो तो मालुसरे. सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला फटका. गोलीबाज सूरज यांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण. काय म्हणते पंच. पुढचा चेंडू सोन्यांचा सामना करील तो संकेत. ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला सुंदर असा चेंडू पण काही समजू शकले नाहीत ते संकेत. पुढचा चेंडू सोन्यांचा पुन्हा एकदा मारलेला एक साईड दिशेने फटका. रनआउटचा चान्स. एकच धाव ना आणि आत्ताची एकच धाव. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक टाकणार आहेत ते सुनीलजी राठोड. पुढचा चेंडू राठोड यांचा संकेत यांना आणि पहिला चेंडू वाईड चेंडू. आमचे आदरणीय माननीय श्री मॅग्नम फोर्जिंगचे अण्णासाहेब मोरे यांना विनंती, कृपया आपण पॅव्हिलियन मध्ये या ठिकाणी यायचे. हा सगळ्यांची आणि उत्कृष्ट कटवलेला चेंडू 6 धावा. 6 धावसंख्येने धावसंख्येत या ठिकाणी वाढ. धावसंख्या झाली ती 25 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी करतोय तो संकेत आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सुंदर असा मारला ऑफसाईड दिशेने फटका. 2 धावा गेल्या परत एकच धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 26 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक टाकतोय तो राठोड. पुढचा चेंडू वाईड चेंडू. खूपच बाहेर चेंडू. वाईड चेंडू. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 27. पुढचा चेंडू राठोड यांचा सामना करेल तो मालुसरे. पाव काय करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू लेग साइड दिशेने मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रशांत चोपडे यांच्याकडून. एकच धावते समाधान मानावं लागलं आहे या ठिकाणी मालुसरेचं नाव काय तेजस यांना. पुढचा चेंडू राठोड यांचा सामना करेल तो संकेत.
उलटा स्वरूपाचा चेंडू स्ट्राईकला अतिशय जबरदस्त मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल ते अमित जाधव. नाईट करून आल्यात पण जोश तोच आहे फ्रेश असा. आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी दाखवते ते तेजस. सीमारेषे पार होणारा चेंडू जीवाची आटातुटी करून चेंडू अडवतातच. सुंदर असा पुन्हा एकदा मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण सोन्या भाऊ यांच्याकडून. गोलीगत सूरज राठोड यांचा शेवटचा आखरी चेंडू. सामना करेल तो मालुसरे. पुन्हा एकदा मारले जबरदस्त हिटिंग फटका आणि उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलाय तो गोलीगत सूरज यांनी. तेजस मालुसरे या ठिकाणी झेलबाद झालेले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी चाललेले आहेत ते धनाजी रसाळ. मस्त बॅटिंग या ठिकाणी केलेली आहे. खूप खूप अभिनंदन आपल्या या ठिकाणी. धनाजी रसाळ यांना विनंती आहे पळत पळत वॉर्मअप करत ग्राउंड मध्ये पोचा. अरे पाणी द्या पाणी. बॅट्समन कोणा पाहिजे. वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक टाकणार आहेत ते गोलंदाज कुणाला नाव काय गोलंदाजच प्रवीण शिंदे. राईट हँड गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक टाकणार आहेत दाजी. यांना WM कंपनीमध्ये दाजी असं संबोधण्यात येतं. पुढचा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी. काहीच समजू शकला नाही तो संकेत या ठिकाणी. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी करत आहेत ते दाजी. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला स्ट्राईकला फटका. आणि आत्ताच्या 2 धावा धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 33. दाजी यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो संकेत. सुंदर असा मारलेला एक साईड दिशेला फटका. पावगदा मिळतात एकदा पूर्ण आणि चेंडू सीमा पार. 4 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 37. WM प्रीमियर लीग सेक्शन 6वे अतिशय रोमांचक आणि सुंदर असे सामने या ठिकाणी चालू आहेत ते या ग्राउंड वरती. पुढचा चेंडू दाजी यांचा संकेत यांना. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न परंतु समजू शकले नाहीत. दाजी यांची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू सामना करेल तो संकेत. सुंदर असा मारलेला फटका. पाहू किती धावा मिळतात आणि उत्कृष्ट झेल. अमित जाधव यांचं खूप खूप अभिनंदन. उत्कृष्ट झेल या ठिकाणी त्यांनी टिपलेला आहे. संकेतची जागा घेण्यासाठी या ठिकाणी चाललेले आहेत ते महेश शेमकर. उत्कृष्ट बॅटिंग या ठिकाणी केलेलं आहे संकेताने. संकेत यांचं खूप खूप अभिनंदन. महेश दादा शिवमकर यांना विनंती पाळावायचं. वॉर्मअप करा. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पुढचा चेंडू दाजी यांचा. सामना करतील ते महेश.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू समजू शकले नाहीत. पहिला चेंडू असल्यामुळे थोडा सेट होण्यासाठी वेळ लागणार आहे. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 37. जिंकण्यासाठी 108 धावांची गरज आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी आले ते निखिल भोसले. सुंदर असा मारलेला एक साजेशने फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण गोलीगत सूरज यांच्याकडून. आणि एकच धाव, एक धावसंख्येने धावसंख्या झाली ती 38. पुढचा चेंडू निखिल यांचा. सामना करतील महेश. सुंदर असा मारलेला फटका आणि झेलबाद. सचिन दिघे यांनी उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलेला आहे. महेश यांची जागा घेण्यासाठी चाललेले आहेत ते संघाचे कॅप्टन राहुल मालुसरे. खूपच अपेक्षा राहुल मालुसरे यांच्याकडून संघाला. स्वतः कॅप्टन आता ग्राउंड मध्ये संघाची खिंड लढवण्यासाठी गेलेले आहेत. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला एक दिशेने फटका. एक धाव पूर्ण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल तेजस यांच्याकडून. आणि धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 39. पुढचा चेंडू निखिल यांचा. मारण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट गोलंदाजी, पण काही समजू शकले नाहीत या ठिकाणी. निखिल याचा पुढचा चेंडू. सामना करतील धनाजी रसाळ. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी करतायत ते निखिल. असेंब्ली लायन्स संघाच्या वतीने. पुढचा चेंडू निखिल भोसले यांचा. सामना करतील ते धनाजी. ऑफसाइड दिशेने गॅपला कट. राठोड यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल. एका धावावरती समाधान मानावं लागले ते धनाजी आणि कॅप्टन राहुल मालुसरे यांना. षटक समाप्त इशारा पंचांकडून. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं पॉवर प्लेचं षटक टाकत आहेत ते प्रशांत चोपडे. यानंतरचा होणारा सामना गेटसेल वॉरियर्स वर्सेस केव्ही पॅराडायटर संघाने या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ऑफच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण सोने भाऊ यांच्याकडून आणि एका धावावरती समाधान मानावले ते धनाजी यांना. प्रशांत चोपडेचा अगली गेंद. सामना करतील राहुल मालुसरे. पाहू काय करतात कॅप्टन. फुलटा स्वरूपाचा चेंडू मारलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण सोने भाऊ यांच्याकडून. 2 धावावरती समाधान मानावं लागले ते कॅप्टन यांना. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 43 धावा. 3 बाद 43. पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. सामना करतील कॅप्टन. वाईड चेंडू. वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 44 धावा.
पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. वेगवान अशी गोलंदाज, सुंदर अशी गोलंदाजी, काही समजू शकले नाही ते कॅप्टन. जिंकण्यासाठी 108 धावांची गरज. 5व्या षटकातले काही निर्धारित चेंडू बाकी असताना सामना करतोय तो कॅप्टन. उत्कृष्ट गोलंदाजी. पुढचा चेंडू प्रशांत चोपडे यांचा. सामना करतील कॅप्टन राहुल मालुसरे. सुंदर असा मारलेला स्ट्राईकला फटका, पावकुदा मिळतात. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि प्रशांत चोपडे यांचा पुढचा चेंडू. सामना करतील ते धनाजी रसाळ. पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने मारलेला सुंदर रनआउटचा चान्स. रनआउट. सुंदर असं या ठिकाणी आपल्याच गोलंदाजीवरती येणारा चेंडू अडवून तो किपरच्या हातात देऊन या ठिकाणी रनआउट झालेले आहेत ते कॅप्टन राहुल मालुसरे. राहुल मालुसरे यांची जागा घेण्यासाठी चाललेत ते अनिकेत लखे. रनआउट झालेले आहेत ते या ठिकाणी स्वतः कॅप्टन. कॅप्टन राहुल मालुसरे यांची जागा घेण्यासाठी चाललेले आहेत ते. नाव काय? अनिकेत लखे. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 6वं षटक टाकणार आहेत ते दाजी. WM कंपनीमध्ये ज्यांना लाडाने आणि आदराने दाजी म्हणून संबोधलं जातं. 7वं षटक आहे, सॉरी 7वं. फुलटा स्वरूपाचा चेंडू ऑफसाईड दिशेने मारलेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सोने यांच्याकडून आणि एकच धाव. खूपच फटकेबाजीची अपेक्षा या ठिकाणी संघाच्या खेळाडूंना आणि कॅप्टनला. यानंतरचा होणारा सामना गेटसेल वॉरियर्स वर्सेस के पॅराडेटर्स या संघाने या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. नो बॉल. फ्री हिट आहे. लखे यांना या ठिकाणी फ्री हिट आहे. पाहू काय करतात ते आपल्या संघासाठी. सुंदर असा मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. आणि 2च धावा घेण्यात यशस्वी झालेत ते. 2 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 49. 49. पुढचा चेंडू दाजींचा. वाईड चेंडू. वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या झाली ती 50. 50. पुढचा चेंडू दाजी यांचा. लेग साइड दिशेने मारलेला फटका आणि पुढचा चेंडू दाजी यांचा. सामना करतील ते लखे. सुंदर असा माल लेग साइड दिशेने उत्तुंग फटका आणि आत्ताचे किती आहेत? 3 धावा. 3 धावसंख्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 55 धावा. 8 चेंडू मध्ये 53 धावा खेळायच्यात. 8 चेंडू 53 धावा. सुंदर असा मारलेला स्ट्राईकला फटका. पाहू झेल होतोय का नाही. उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलेला आहे तो
भोसले यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल भोसले यांच्याकडून. धनाजी रसाळ या ठिकाणी झेलबाद झालेले आहेत. धनाजी यांचा जागा घेण्यासाठी चाललेले आहेत ते सुहास भोसले. दाजींचा वार या ठिकाणी सगळेच गार. सामना चालू करा. सातव्या षटकातले काही निर्णायक चेंडू या ठिकाणी दाजी टाकत आहेत. दाजी यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते सुहास भोसले. फुलटा स्वरूपाचा चेंडू लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि चेंडू सीमा पार. 4 धावा. ओव्हर संपली. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती या ठिकाणी 59. 6 चेंडू मध्ये 49 धावांची गरज आहे. 6 चेंडू 49 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी आखर निर्णायक षटक टाकण्यासाठी आलेले शेवटचं षटक कोणी अमित जाधव. उत्कृष्ट गोलंदाजी अमित जाधव यांची. यानंतरचा होणारा सामना गेटसेल वॉरियर्स आणि केयू पॅराडेटर्स संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपले क्षेत्ररक्षण ठिकाणी तयार ठेवा. उत्कृष्ट झेल या ठिकाणी टिपलेलं आहे दाजींनी. दाजींचं WM कंपनीच्या सर्व कमिटीच्या वतीने आपल्या मनापासून हार्दिक अभिनंदन. दाजींनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे. सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलेला आहे. बॅट्समन गेलेले आहेत ते सूरज घोरपडे. शेवटच्या षटकातले काही निर्धारित चेंडू बाकी असताना पाहू काय करतात घोरपडे. ऑफ साईडला मारलेला हा फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी म्हणावं लागेल गणेश बोरगे यांचं. पहिल्यांदाच नशिबाने चेंडू त्यांच्या जवळ गेलेला आहे. चेंडू आपण अडवल्याबद्दल 201 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. स्पार्टनचे कॅप्टन या ठिकाणी राहुल मालुसरे. कॅप्टनच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलेलं आहे. सामना संपल्यानंतर पारितोषिक घेण्यासाठी पॅव्हिलियन पाशी यायचे. पुढचा चेंडू सुहास भोसलेंना उत्तुंग मारलेला फटका. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी गोलीगत सूरज यांचं. शेवटच्या षटकातले काही निर्धारित चेंडू बाकी असताना सामना करतात ते घोरपडे. स्ट्राईकला मारलेला फटका. पाव किती धाव मिळतात. दाजींचं सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सीमारेषेच्या जवळ आणि हा सामना या ठिकाणी